सगळे पदार्थ याच्यामध्ये दिले जातात. या पुस्तकामध्ये ते आता समजा याच्यामध्ये इथं ब्रेकफास्ट आहे, स्नॅक्स आहे, बेकरी आयटम आहे. तर तुम्हाला याच्यामध्ये ब्रेकफास्टमध्ये तुम्हाला उपमा बनवायचा आहे, तर या पुस्तकात आधी तुम्हाला सेटिंग बघायला लागेल. त्याचं हे दिलेलं आहे बघा, ब्रेकफास्ट BF1 BF2 उपमा 100 ते 300 ग्रॅम. आणि याचा म्हणजे कुठला बाउल यूज करायचा आहे आणि कुठला पदार्थ कुठल्या ग्रामला किती यूज करायचा हे पण दिलेलं आहे. पूर्ण रेसिपी दिली आहे. सगळं वाचायची, याची तयारी करायची. हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला इथं ब्रेकफास्टमध्ये आहे ना हे बटन प्रेस करायचं BF2. इथं हे BF1 पासून ते BF10 पर्यंत आहे. तर हे सगळे तुम्हाला याच्यामध्ये दिले आहेत. हे जे ब्लिंक होते हे तुम्हाला वजनासाठी आहे. इथं प्लस मायनसचं दिलेलं आहे. हे बघा 0.1 0.2 0.3 म्हणजे 300 ग्रॅम, 100 200 आणि 300 ग्रॅम. जेवढ्या ग्रॅमचं बनवायचं आहे ते इथं सेट करायचं, बाऊल आतमध्ये ठेवायचा, हे बंद करून स्टार्टचं बटन दाबायचं. 10 मिनिटामध्ये तुमचा 100 ग्रॅम उपमा तयार होईल. ते झालं की याच्यातनं 4 वेळा बीपचा आवाज येईल आणि एंड येतं. ते ओके करण्यासाठी स्टॉपचं बटन दाबायचं. जर 1-2 मिनिटांनी ओव्हन वाजत राहील. हे जे सगळं दिलेलं आहे सेम तुम्हाला तसंच करायचं आहे. याचा कोड नंबर इथं बघायचा, पूर्ण रेसिपी वाचायची, इथं सेट करायचं, वजन सेट करायचं आणि स्टार्टचं बटन दाबायचं. तर ह्याच्यामध्ये क्लिनिंगची मेथड आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला युटिलिटी कॉलममध्ये UC2 आहे, स्टीम क्लीन म्हणून. ज्याच्यामध्ये एक काचेचं मोठं बाउल घ्यायचं आहे, 300 ml पाणी टाकायचं, अर्धा लिंबू कापून टाकायचं आणि व्हिनेगर टाकायचं 1 चमचा सफेद व्हिनेगर. याच्यामध्ये वजन सेट करून बाउल आतमध्ये ठेवायचं आणि स्टार्टचं बटन दाबायचं. 10 मिनिटांमध्ये पूर्ण ओव्हन क्लीन होईल. किती दिवसांनी करू शकतो ते ओव्हन? जसं तुम्ही यूज कराल त्याच्यावर डिपेंड आहे. तुम्ही आता नॉनव्हेज केलं तर त्याचा वास दुसऱ्या नाही, जस्ट एक सांगतोय की नॉनव्हेजचा वास लवकर राहत नाही. अंडा जर त्याच्यामध्ये फुटलं तर वास कधीच जात नाही. तर ते तुम्हाला सांभाळायचं. समजा तुम्ही एखादा मसालेदार पदार्थ केला तो नाही वास निघाला तर लगेच करून टाका त्याचं क्लिनिंग. म्हणजे फक्त वास काढण्यासाठी, वास आणि म्हणजे काय तुम्हाला चिकटलेलं असेल तर ते निघण्यासाठी त्याचा वापर होतो. नंतर पुसून टाकायचं, सुक्या फडक्याने पूर्ण पुसून काढायचं ते. आणि चालू असताना दरवाजा उघडू शकतो आपण. हां, ते पॉज होणार लगेच. तर ह्याच्यामध्ये ना तुम्हाला काही गरम करायचं असेल, प्रीहीट म्हणतात त्याला, रिहीट. हे बघा इथं हे जे आहे ना क्विक स्टार्ट, हे स्टार्ट या सर्व याच्यासाठी. क्विक स्टार्ट फक्त गरम करण्यासाठी. एकदा प्रेस केलं 30 सेकंदाचा टायमिंग येतो. इथे जेवढं तुम्ही प्रेस कराल टाईम वाढत जाणार. अर्धा मिनिटाने तुम्ही 6-7 मिनिटापर्यंत त्याचा वापर करू शकता. हे सगळं झालं तुमचं ऑटो कुक मेनू. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला हे जे दिलं आहे मायक्रो ग्रिल, जे ह्या पुस्तकात दिलेलं आहे. याच्यामध्ये कसं आहे की आता हे मायक्रो मोड आहे, ज्याच्यामध्ये पदार्थ शिजवला जातो मायक्रो मोडमध्ये. ह्याच्यामध्ये तुम्हाला प्लॅस्टिकची भांडी आणि काचेची भांडी यूज करायची. दुसरं स्टील किंवा ॲल्युमिनियम काही यूज होत नाही. ते जर ठेवलं तर आतमध्ये कॉईल जळेल, स्पार्क होतं. मायक्रो मोड ते कशासाठी चालू करावं लागतं? पदार्थ बनवण्यासाठी, शिजवण्यासाठी. बेकिंग नाही, बेकिंग हे तुम्हाला कन्व्हेक्शन मोडमध्ये होतं. हे तुम्हाला म्हणजे समजा भाजी बनवायची असेल किंवा न्यूडल्स बनवायचे आहे, पुलाव बनवायचा आहे, हां, तर सिम्पल जे पदार्थ असतात त्याच्यासाठी मायक्रो मोड यूज होतं. आणि ते तुम्हाला या पुस्तकात दिलेलं असतं कुठल्या मोडमध्ये बनवायचं आहे ते. तर ह्याच्यामध्ये ना हे 900 वॅट आहे, पुढे 720 आहे, 540, 360 आणि 180. ते मॅन्युअली पण चेंज करू शकतो. हो, ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त तुम्हाला आहे ना 900 वॅटवर बनवायचं आहे, म्हणजे 100% ही पॉवर आहे. त्याच्यामुळे तुम्हाला टायमिंग कमी लागतं, कमी टाईममध्ये होऊन. हां, आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला इथे दिलेलं असतं खाली सगळी रेसिपी को 100% पॉवर लेवलवर मायक्रोवेव्ह करेल. जर याच्यामध्ये कमी असेल तिथं लिहिलेलं असतं की 750वर करायचं आहे, 80% हे ठेवा म्हणून. तर त्या टायमाला हे तुम्हाला सेट करून त्याचा जो काय टायमिंग सांगितला असेल तो हे जे दिले 10 सेकंद, 1 मिनटं, 10 मिनटं, ते प्रेस करायचं, बाउल आतमध्ये ठेवून स्टार्टचं बटन दाबायचं. 10 मिनिटपेक्षा जास्त करू शकता ना. 10 करा, 20 करा. इथं 15 असेल तर इथे 1चं 5 वेळा प्रेस करा. ठीक आहे.
तर याच्यामध्ये एक ग्रिलिंग मोड आहे ज्याच्यामध्ये रोस्टेड करणं म्हणजे तुमचं तंदुरी आलं किंवा तुम्हाला म्हणतात त्याला सँडविच कडक करायचं असेल किंवा पनीर टिक्का बनवलं ते पण कन्व्हेक्शन मोडमध्ये पण ग्रिलिंगमध्ये बनवलं जातं. त्याच्यासाठी हे जे दिलेलं आहे तवा कशासाठी त्याच्यामध्ये तुम्ही नानकटाई बनवू शकता. पनीर टिक्का तुम्हाला हे करायचं आहे किंवा कुठली एखादं हे फ्राय करायचं याच्यामध्ये बनवू शकतो ह्याच्यामध्ये बनवू शकतो ना म्हणजे ते फक्त मायक्रो मोड मध्ये यूज होत नाही. हे मायक्रो मध्ये यूज होत नाही बघा इथे दिलेलं पण आहे. मायक्रो मोड मध्ये काचेचं चालेल. हो काचेचं चालेल फक्त हे चालत नाही. स्टीलची भांडी केक करायला आपण हेच वापरतो ना काचेचं भांडं पण वापरलं जातं. ते साधे मायक्रो मोड मध्ये हे तुम्हाला ग्रिलिंग मोड साठी दिलेलं आहे. ग्रिलिंग कन्व्हेक्शन मध्ये यूज होतं. हे तुम्हाला जर ठेवायचं असेल तर तुम्ही ह्याच्यावर ठेवू शकता. ॲट अ टाइम तुम्ही दोन्ही हे नानकटाई म्हणायचं हँग होणार तर नानकटाई ह्याच्यामध्ये ठेवलं ते तर दोन्ही ते काढून ग्रिलवरती घ्यायचं ठेवून टाकायचं ना. हो त्याच्यावर ठेवा तरी चालेल. चालेल. तर डायरेक्ट खाली तरी ठेवलं तर खाली चालेल. ठेवलं तरी चालतं. ते ग्रिलिंग मोड तुम्हाला तेवढ्यासाठी दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये डायरेक्ट तुम्हाला टायमिंग द्यायचं कुठलाही डिग्री किंवा हे सेट नाही करायचं. मग भांडे होते कुठं ठेवलं त्याच्यानंतर एक कन्व्हेक्शन मोड आहे ज्याच्यामध्ये बेकिंग केलं जातं. बिस्किट नानकटाई केक हे जे आहे याच्यामध्ये तुम्हाला 180 डिग्री आहे 190 आहे 230 पर्यंत कमीत कमी 40 आणि 100 पासून. याच्यामध्ये जर तुम्हाला 160ला जर प्रीहीट करायचं असेल तर ते 160 डिग्री सेट करायचं. डोअर बंद करायचं आणि स्टार्टचं बटन दाबलं की प्रीहीटला स्टार्टिंग होतं. त्याला ऑटोमॅटिक म्हणजे प्रीहीट म्हणजे कळतंय कसं त्याला ती सेटिंग आहे त्याच्यामध्ये तशी. तुम्ही ऑटो कुकमध्ये टाकलं ना तरी ती प्रीहीटमध्येच जाणार ते. आणि कन्व्हेक्शन मोडमध्ये प्रीहीट हे होतंच आपलं. ते जर नाही केलं तर तुमचा पदार्थ तयार होणारच नाही. वेळ लागेल. वेळ नाही होणारच नाही तो. कारण की आधी ओव्हन तुमचा गरम होणार आणि मग ते त्या गरमीमुळे त्याच्यावर अजून त्याचा परिणाम होतो. तसं तुम्ही केक बनवायला गेलात तर जवळजवळ नाही म्हटलं तरी 25-30 मिनिटं अर्धा तास 35 मिनिटं तर जातातच. त्यातले 5-6 मिनिटं तर नुसते हे प्रीहीट होण्यासाठी जास्तीत जास्त 10 मिनिटं प्रीहीट करून घ्यावं लागेल ना. कन्व्हेक्शन म्हणजे प्रीहीट. हे कशाला वापरू शकतो. ह्याच्यामध्ये पण तुम्हाला हे झालं की डायरेक्ट इकडनं टायमिंग देऊन स्टार्टचं बटन दाबायचं आहे. ह्याच्यामध्ये पण तुम्ही प्लास्टिकचं भांडं सोडून बाकी सर्व यूज करू शकता. नंतर एक कॉम्बिनेशन आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला मायक्रो ग्रिल आणि मायक्रो कन्व्हेक्शनचं कॉम्बिनेशन येतो. आता हे जे कॉम्बिनेशन आहे याच्यामध्ये ना तुमचे सर्व भांडे यूज होतात. प्लॅस्टिक पण होतात. आता इथं मायक्रो ग्रिलचं केलं आणि त्याच्यामध्ये प्लॅस्टिकचं पण यूज होतं स्टील पण यूज होतं. तर हे तुम्हाला या दोघांचं जर कॉम्बिनेशन करायचं असेल तर आधी ग्रिलिंग प्रेस करायचं आणि मग मायक्रो प्रेस करून त्याचं वॅटेज सेट करून टायमिंग द्यायचं. तसंच हे कन्व्हेक्शन मायक्रो आणि टायमिंग. कन्व्हेक्शन ग्रिल नसतं नाही ते नाही होत. ते कॉम्बिनेशन होतच नाही. ते दोन्ही जवळजवळ एकच झालं का. कन्व्हेक्शनमध्ये कसं का बेकिंग जास्त होतं शिजलं पण जातं आणि ग्रिलिंगमध्ये कडकपणा होणार. आता तुम्ही जर केक केला आणि दोन्ही दाबलं तयार होईल पण वरचं सगळं कडक होऊन जाईल. त्याचा काहीच उपयोग होणार नाही म्हणून ते कॉम्बिनेशन ठेवलेलंच नाही. ते होणार पण नाही त्याच्यामध्ये. ठीक आहे. ते भांड्यामध्ये काय करू शकतो. ते ना तुम्हाला ह्याच्यामध्ये हे राईस कुकर दिलेलं आहे. अजून हा राईस कुकर आहे. याच्यामध्ये तुम्हाला जर भात बनवायचा असेल तर अर्धा तास याच्यात तांदूळ शिजत ठेवून द्यायचा भिजत घालून. बाउलमध्ये नाही याच्यामध्येच डायरेक्ट. हो. आणि 5 मिनिटासाठी डायरेक्ट हे मायक्रो मोडमध्ये हे तर सिम्बॉल येतात मायक्रो मोडचे. हे चालते भांडे त्यात हे चालेल मायक्रो मोड.
हे जे दुसरं दिलं आहे हे इडलीसाठी दिलेलं आहे. हा मेजरिंग ग्लास आहे, स्पून दिलेला आहे. त्याच्या खाली थोडंसं पाणी ठेवायचं आणि मग ह्याच्यात तेल लावून त्याच्यावरती इडलीचं पीठ लावायचं. ते पण तुम्ही 4-5 मिनिटांमध्ये तयार करू शकता. ते मायक्रो मोडलाच होणार. त्याचा वापर स्टीमर म्हणून पण होतो. कधी कधी हेच भांडं तुम्हाला गाजरच्या हलव्यासाठी पण वापरू शकता. ढोकळा बनवला पण वापर होतो ढोकळ्यासाठी. मायक्रो मोड मध्येच ठेवावं लागेल त्याला. हा मायक्रो मोडमध्येच होतो. त्याच्यामध्ये तुम्हाला ना फ्री क्लासेसची 3 कुपन आहे. 1, 2, 3. ऑनलाईनला शॉपिंगमध्ये क्लास असतो. इथे ते मॅडमचा नंबर दिलेला आहे, गीता मॅडम आहे. त्यांना एकदा फोन करायचा, अपॉइंटमेंट घ्यायची. ते सांगतील त्या दिवशी जाताना हे 2 बुक आणि तुमचं परचेस बिल एवढं घेऊन जायचं. किती ते किती असतं ते मी सांगतात का फोन केला? 2 तासाचा क्लास असतो. रविवारी असतो ना फक्त? नाही, मंगळवारी. ह्याच्यामध्ये तुम्हाला जे म्हणजे वस्तू ज्या वापरायच्या आहेत भांडी, त्याचे सिलेक्शन टेबल दिलेलं आहे. फॉईल पेपर तुम्हाला याच्यासाठी जो वापरायचा आहे तो कुठला आहे, कशात वापरायचा. तर याच्यावर जी ही भांडी मिळाली ग्रीन रॅक, फक्त हे 2 जे आहेत ना ह्या वस्तू नाही मिळालेल्या. ह्याचा नाही, याच्यापेक्षा मोठ्या मॉडेलचं आहे. बाकी तुम्हाला याच्यामध्ये दिलेलं आहे. माझी जे तुम्हाला मायक्रो मोडमध्ये जे टेम्परेचर दाखवलं, पॉवर सेटिंग 100, 80, 60 वगैरे, हे फक्त काय तसं यूज नाही. हेच मेन आहे एवढं. पण हे पदार्थ हाताने काढू शकत नाही, त्याला हँडग्लोव्स पाहिजेच का? 3-4 मिनिटं थांबलं की ते नॉर्मल होतं. इथं व्हेंटिलेशन दिलेलं आहे. चालू असं नाही वरती काही ठेवायचं नाही. जेवढं तुम्ही ओपन ठेवाल ना तेवढं चांगलं. 3-4 मिनिटं हळूच ओपन करून ठेवून द्यायचं एवढं, म्हणजे वाफ निघून जाईल. ते आतलं काचेचं आहे ना ते? हो, ते काढायचंच नाही कधी. ते काढलं तर ओव्हन तुमचं काहीच काम करणार नाही. आणि याला 15 अँपिअरचाच बोर्ड लागेल. तेच लागते का? तेच ना, दुसऱ्याला बसणार पण नाही ना. नाही, दुसऱ्याला बसणार पण नाही आणि हे पण. आणि वायर पण आतमध्ये टाकताना चांगली जाड वायर टाकायची.